रंगाला होळी आहे आणि आपण सगळेजण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने होळी साजरी करणार आहोत. त्यामुळे स्वतःच्याच आत्मरंगांमध्ये रंगण्याची होळी आहे. त्या होळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. एका अत्यंत गंभीर विषयाला आपल्या जिल्ह्यातले सर्व लोक आणि आपण पत्रकार लोक देखील आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी देखील एका प्रकरणाने आपण सुन्न झालेलो आहोत. 25 तारखेला हरिसाल येथे दीपाली चव्हाण या एका कर्तबगार लेडी सिंघम म्हणून तिचा परिसराला परिचय झाला होता. अशा एका तरुण महिला अधिकाऱ्याने आपल्यावर गोळी झाडून स्वतःची आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी विनोद शिवकुमार याला आरोपी केलं आणि याला आरोपी करून त्याला काल 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे. पण 26 तारखेला जेव्हा दीपालीवर शवविच्छेदन सुरू होतं तेव्हापासून तर आस्था गायब. तिच्या सगळ्या नातेवाईकांची, आप्तांची, समग्र समाजाची आणि भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की तिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या विनोद शिवकुमार यासह अप्पर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी यांच्यावर शासनाने जी काही कारवाई केली ती कारवाई अत्यंत थातूरमातूर स्वरूपाची कारवाई केली. 26 तारखेला एकीकडे धरणे सुरू असताना शासनाचे अधिकारी अमरावतीला दाखल झाले आणि त्यांनी पटकन एक ऑर्डर देऊन रेड्डी यांची बदली झाल्याचं घोषित केलं. जे पत्र बदलीचं देण्यात आलेलं आहे 26 तारखेला त्या पत्रामध्ये शासनाने नमूद केलं आहे की दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी विनोद शिवकुमार यांच्या नावाचा उल्लेख झालेला आणि काही तक्रारी आपल्याला देखील प्राप्त झालेल्या होत्या आणि हे प्रकरण गंभीर आहे. जर हे प्रकरण गंभीर आहे आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या असं जर शासन म्हणतं तर रेड्डी यांना शासनाने निलंबित न करता, सहआरोपी न करता केवळ थातूर मातूर बदलीचं नाटक कसं काय केलं हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. खरं पाहता मंत्रालयातल्या उच्च अधिकाऱ्यांशी रेड्डी यांचे असलेले संबंध असतील किंवा शासनात बसलेल्या लोकांची आणि त्यांची काय हात मिळवणी असेल ती असेल, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये रेड्डी यांच्यावर कारवाई झालेली नाही. ही कारवाई व्हावी म्हणून 26 तारखेला आपल्याला माहिती होईल की त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही भारतीय जनता पार्टीने शवविच्छेदन गृहावर धरणे दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 27 तारखेला आमच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय निवेदिताताई दिगडे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या तालुकास्थानी आमच्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शनं केले, धरणे दिले, होळी केली आणि बोंबा मारल्या की रेड्डीला अटक झाली यासाठी. मात्र रेड्डीला अटक झालेली नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की रेड्डी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. 26 तारखेला त्यांची बदली झाल्यानंतर 27 तारखेला त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की रेड्डींच्या जागी कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याने स्वीकारावा. तर 27 तारखेला याच रेड्डींनी याच कार्यालयाचा अप्पर मुख्य वन संरक्षक या कार्यालयाचं लेटर हेड वापरून आणि सही शिक्का मारून कार्यालयाचा शिक्का मारून अप्पर मुख्य वन संरक्षक म्हणून प्रधान संरक्षकांना वन संरक्षकांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र जाणीवपूर्वक त्यांनी व्हायरल केलेलं आहे. शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी हे पत्र व्हायरल केलं. समाजामध्ये ते प्रसारित होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल आणि त्या पत्रामध्ये केविलवाणा प्रयत्न रेड्डींनी हा केलेला आहे की मी याच्यामध्ये आरोपी कसा नाही. आता या दीपाली चव्हाण नावाच्या अत्यंत भावनिक महिलेने, तरुण महिला आपली भावनिक होती, कधी काळी तिला रेड्डींनी मदत केलेली होती, याच्या आधारावर तिने 2-3 वाक्य भावनेच्या भरात केलेले आहे की आपण मला यापूर्वी मदत केलेली आहे,
आपल्यावर माझा विश्वास होता, आपण मला मदत कराल असं मला वाटत होतं, आपल्या नेतृत्वात काम करायला मिळेल म्हणून मला आनंद होत होता, मी इथे सुरक्षित राहील असं मला वाटत होतं. याचं भांडवल रेड्डीने या पत्रामध्ये केलेलं आहे की दीपाली चव्हाणचं माझ्याविषयीचं मत किती छान होतं, याचं भांडवल त्या पत्रामध्ये केलेलं आहे. आणि याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की नुसतं भांडवल केलं नाही, पुढच्या मुद्द्यावर मी नंतर येतो, याचं भांडवल त्यांनी केलेलं आहे. आता मुळात असं आहे की मुळात रेड्डींनी कितीही दाखले दिले, कारण की ते प्रमुख होते त्या खात्याचे आणि ते प्रमुख असल्यामुळे सगळे कागदपत्र रेड्डींच्या हातात होते. त्यामुळे कोणता कागद समोर करायचा आणि कोणता कागद दाबून ठेवायचा हे पूर्णपणे त्यांच्या अधीन असतो. कोणताही अधिकारी जेव्हा स्वतःची बाजू मांडतो तेव्हा त्या माणसावर जर काही ठपका ठेवण्यात आला असेल, त्या माणसावर जर आरोप केलेला असेल तर तो कागद तो अधिकारी मांडत नाही. तो अधिकारी तेवढाच कागद मांडतो ज्या कागदावर त्याच्या बाजूनी तो कागद दिसतो, तेवढाच कागद त्यांनी मांडलेला. आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दीपालीने 3 प्रकारच्या सुसाईड नोट लिहिलेल्या आहेत. 3 प्रकारच्या सुसाईड नोट लिहिलेल्या आहेत. एक पहिली सुसाईड नोट तिने जी लिहिली, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, ती आहे रेड्डीला लिहिलेलं पत्र. आणि याच पत्राचा दाखला, या सुसाईड नोटचा दाखला रेड्डींनी आपण कसे स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी याच पत्राचा, या सुसाईड नोटचा वापर रेड्डींनी केलेला आहे. या सुसाईड नोट मधले फक्त 2 वाक्यांवर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. पहिलं वाक्य की दीपाली याच्यामध्ये असं म्हणते की वेळोवेळी कोर्टाच्या निकालाबाबत मी तुम्हाला देखील कळवले होते. म्हणजे रेड्डी जे म्हणत आहेत की मला तरी काहीच कळवलं नाही, हे सुसाईड नोट आहे. आणि सुसाईड नोटचं महत्व काय असतं हे पोलिसांना आपण सांगण्याची गरज नाही आहे. डेथ डिक्लेरेशन, सुसाईड नोट, मृत्यूपूर्व बयान याचं महत्व तपासाच्या कामामध्ये किती असतं, ते किती महत्वाचं असतं हे महाराष्ट्राच्या पोलिसांना हे आपल्याला शिकवावं लागेल का, सांगावं लागेल का? तर त्याच्यामध्ये पहिलं वाक्य त्यांनी इंडिकेट केलेलं आहे की वेळोवेळी कोर्टाच्या निकालाबाबत मी तुम्हाला देखील कळवले होते. नंबर 1. पुढचं मी वाचून दाखवत नाही. त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्यांनी लिहिलं आहे की मला माहित आहे, 4थ्या पानावर सुसाईड नोटच्या, मला माहिती आहे की मी इतकं लिहून देखील तुम्ही त्याचं काहीही बिघडवू शकणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की तुमचाच त्याच्या डोक्यावर हात आहे. हे रेड्डीला लिहिलेल्या पत्रात लिहिते दीपाली की शिवकुमार बद्दल मी वारंवार तक्रार तुमच्याकडे केली. जे रेड्डी हे सांगतायत की दीपालीने मला क्लीन चिट दिली आहे, त्या दीपालीची मरण्यापूर्वीची भावना काय होती ही मला आपल्या समक्ष आणायची. तिची भावना ही होती रेड्डी विषयीची की मला माहिती आहे की मी इतकं लिहून देखील तुम्ही त्याचं म्हणजे शिवकुमारचं तुम्ही काहीही बिघडवू शकणार नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण वन विभागाला माहिती आहे की तुमचाच त्याच्या डोक्यावर हात आहे. हे पहिलं एक म्हणजे त्याच्या सुसाईड नोट मधलं, रेड्डीच्या दीपालीच्या सुसाईड नोट मधलं रेड्डीला लिहिलेल्या पत्रात. विनोद शिवकुमार, तिसरं वाक्य त्यामध्ये तिने दिलं की विनोद शिवकुमार बाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात, पण कधीतरी त्यांना गांभीर्याने घ्या. आपल्या डाईंग डिक्लेरेशन मध्ये ती लिहिली आहे की विनोद शिवकुमार बाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात, कधीतरी त्यांना गांभीर्याने घ्या, कारण त्या व्यक्तीमुळे तुमचे नाव देखील खराब होत आहे. या ठिकाणी तिने सहानुभूती पण दाखवली आहे, पण त्याच्या तक्रारी तुमच्याकडे येत आहेत आणि त्या तक्रारींना तुम्ही 13ची टोपली दाखवता, हे दीपालीने स्पष्ट म्हटलं आहे. सुसाईड नंबर 1, नोट नंबर 1. नोट नंबर 2, तिने आपल्या पतीला पत्र लिहिलं आहे. पत्र अत्यंत भावनिक आहे, अंगावर काटा येतो पत्र वाचताना. एक तरुण पोरगी आपल्या भविष्याचे ते स्वप्न पाहिलेले होते, भवितव्याचे स्वप्न पाहिलेले होते, आणि ती तरुण कर्तबगार पोरगी जेव्हा स्वतःवर गोळी झाडून घेते, तिने आपल्या नवऱ्याला मरणापूर्वी लिहिलेलं पत्र आहे, ते अत्यंत भावनिक आहे. त्या पत्रातले फक्त रेड्डी विषयीचे वाक्य आपल्याला सांगतो. ती आपल्या पतीला असं म्हणते की तू जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस, मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्याजवळ येऊन राहिला. म्हणजे त्या ज्या हरिसालला होत्या तिथे तिचा नवरा तिच्यासोबत राहायला गेला होता. आपण म्हणजे तू आणि मी, आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा
त्याचा त्रास देणं कमी झालं नाही. काय म्हणतात रेड्डी की माझ्याकडे तक्रार आलेली नाही. धडधडीत एक अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून लिहितो की माझ्याकडे एकही तक्रार नव्हती. हे मृत्यूपूर्व बयान आहे, नवऱ्याला लिहिलेलं, स्वतः रेड्डीला लिहिलेलं. मी आपल्याला तिसरा कागद दाखवू इच्छितो. त्या दीपालीने आपल्या आईला पत्र लिहिलेलं आहे. आईचंही पत्र तेवढं भावनिक आहे. अतिशय तिने विषण्ण मनस्थितीत लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ती म्हणते की मी माझे क्षेत्र संचालक, कारण की आईला एवढं माहित नसेल रेड्डी कोण आहे काय, म्हणून ती सविस्तर लिहिला की मी माझे क्षेत्र संचालक माननीय रेड्डी सर यांना सर्व भेटून सविस्तर सांगितले होते, सर्व सविस्तर सांगितले होते, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. 3 सुसाईड नोट मध्ये दीपाली वारंवार ठासून सांगते की मी रेड्डींना सगळा प्रकार सांगितलेला आहे. प्रकार अत्यंत भयंकर आहे. हा शिवकुमार, त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकू शकतो. तुम्ही सगळ्या क्लिप्स माझ्याजवळ आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना पाठवतो मी मोबाईलवर, आणि त्याच्यापैकी तुम्ही ऐकलेलं आहे, कारण तुम्हीच त्या सगळ्या प्रसारित केलेल्या आहेत याच्यावर, टेलिव्हिजनवर. त्याच्यामध्ये अत्यंत वाईट आहे त्याचं वागणं. आणि हे वागणं एक महिला कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बाप समजून, आधार समजून, भावनेच्या भरात की तुम्ही चांगले आहात सर, त्याचा मान राखून, आदर राखून त्याला सांगते, तरी याला पासून उडत नाही. हा स्वच्छ अधिकारी आहे, केव्हापासून उठणार आहे? महिलांचे बळी गेल्यानंतर. महिला दिनाच्या दिवशी सर्व वनपाल संघटनेने, वन कर्मचारी संघटनांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी, जागतिक महिला दिन आणि दीपावलीची घडलेली घटना याच्यामध्ये किमान काही किती दिवसांचं अंतर आहे? 8 मार्चला जागतिक महिला दिन घडला, दीपावलीची घटना घडली 25 तारखेला. हे पत्र लिहिलेलं आहे, पालकमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, वन अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या महिलांची परिस्थिती खराब आहे. जागतिक महिला दिनी महिला सांगतायत. आणि माझ्यावर एक भक्कम माहिती आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती आहे की अशा शासकीय कार्यालयांमध्ये ज्या महिला काम करतात त्या महिलांना जर त्यांच्या सहकाऱ्यांकडून किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून लैंगिक शोषणासंदर्भात जर काही त्रास होत असेल, काही आचरट वर्तन होत असेल किंवा प्रवृत्त करण्याचा प्रयत्न जर होत असेल, तर त्यासाठी अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये विशाखा समिती गठीत केलेली असते. त्या विशाखा समितीच्या बैठकी होतात, तक्रारींचा निपटारा होतो, योग्य त्या लोकांवर तात्काळ कारवाई केली जाते. मित्रांनो, रेड्डी इतके जोरदार अधिकारी होते की 2009 पासून व्याघ्र प्रकल्पातल्या विशाखा समितीची बैठक झालेली नाही. किती दीपावलीचे बळी घेणार आहे तुम्ही? 2009 ते 2021 तुम्ही सगळ्या समित्या महिलांच्या रक्षणार्थ तयार केलेल्या, त्यांच्या रक्षणार्थ तयार केलेले कायदे याला जर वारंवार केराच्या टोपल्या दाखवणार असाल, अशा अधिकाऱ्याला तुम्ही क्लीन चिट कशी देणार आहात? स्वतः पत्र लिहून काढून गेले. आता या रेड्डींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणला की मीच कसा योग्य अधिकारी आहे आणि मी तुमच्यासाठी कसं कसं चांगलं केलं आहे. आणि हे जे अशा तऱ्हेचं संकट असतं, आपने देखा होगा, मेरा कोई बिगाड़ नहीं सकता. माझी तात्पुरती बदली झालेली आहे. मी आता सगळ्यात वरिष्ठ अधिकारी बनणार आहे वन विभागाचा, आणि सगळे सूत्र माझ्या हातात येणार, त्याला एकमेकाला बघून या धमक्या दिल्या. आणि या धमक्या दिल्यानंतर बिचारे नोकरीला कंटाळले, नोकरीला घाबरतात लोक. सामान्य लोक असतात, लोकांची ताकद नसते लढण्याची अधिकाऱ्यांच्या विरुद्ध. दीपावलीसाठी एवढी कर्तबगार कृती जी मेळघाट मधून धुळघाट पासून रेल्वे गाडीमध्ये चोर पळून जाताना 2 व्हीलरवर मध्य प्रदेश मध्ये त्याचा पाठलाग करणारी हिंमतवान कृती जेव्हा गोळी झाडून घेते, तेव्हा सामान्य लोकांची काय राहिली मग? या कर्मचाऱ्यांना सांगितलं, आणि हे कर्मचारी एक पत्र लिहून, निवेदन घेऊन की रेड्डी सारखा आदर्श अधिकारी जसा या पूर्ण विभागामध्ये नाही, हे पत्र घेऊन घरोघर फिरतायत, नेत्यांकडे जातायत, अधिकाऱ्यांकडे जातायत, शासनाकडे जातायत, निवेदनं पाठवतायत, आणि त्याच्यामध्ये हे अधिकारी रेड्डींची भलामण करतायत. आमचं असं मत आहे, स्पष्ट मत आहे की या अधिकारी, या कर्मचाऱ्यांवर
हा दबाव आहे अधिकाऱ्यांना. आणि या दबावाचा दुष्परिणाम असा होतो की इन्व्हेस्टिगेशनची जी लाईन आहे, लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, तपासाची जी दिशा आहे, ती दिशा यामुळे प्रभावित होते. एखाद्याला आरोपी करण्यापूर्वी, त्याचा तपास करण्यापूर्वीच त्याला क्लीन चिट देण्याचा हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये ऑब्स्टॅकल्स तयार होतात, अडथळे तयार होतात, तपासाची दिशा बदलते आणि म्हणून हे कृत्य तात्काळ थांबवण्यात यावं. तसंही हे कृत्य नियमबाह्य आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कलम 29 आणि 30 नुसार ग्रेव मिसकंडक्टचा हा प्रकार आहे. पराकोटीची संघटित गैरवर्तणूक आहे. तुम्हाला संघटना बांधता येते नियमानुसार, शासकीय नियमानुसार, पण अशी संघटना बांधून एखाद्याला वाचवण्यासाठी दुष्कृत्यातून तुम्ही त्याची बाजू घेत, त्याचा प्रचार करत आणि त्याला क्लीन चिट देत किंवा त्याचा प्रचार करत तुम्ही गावोगाव फिरणं, हे शासनाला मान्य नाही. शासनाने याची नियमावली केलेली आहे. या नियमांचा भंग करून रेड्डी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दारोदार पाठवणं सुरू केलाय. मी त्या कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, पण त्या कर्मचाऱ्यांना हा इशारा देतो की या रेड्डीचं दूध का दूध पाणी का पाणी, जे काय व्हायचं ते तपासामध्ये होईल, तुम्ही कोणा क्लीन चिट देणार आहे? त्याच्यामुळे यांनी हे थांबवावं. आणि हे जर ते थांबवत नसतील तर यांच्यावर शासनाने शासनाच्या नियमांची पायमल्ली केली म्हणून आणि तपासाच्या दिशेमध्ये अडथळे आणले म्हणून यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी आपला तो विशाखाचा मुद्दा मांडला, मी आपला तो कर्मचाऱ्यांच्या याचा मुद्दा मांडला, सुसाईड नोट मध्ये मुद्दे मांडले. मित्रांनो, रेड्डी जो आहे हा रेड्डी साफसुथरा माणूस नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी रेड्डीने कामं केली त्या ठिकाणी रेड्डीने आपल्या कर्तृत्वाचा डंका फार मोठ्या प्रमाणात वाजवलेला आहे. शहादामध्ये असताना यांनी फार मोठं प्रकरण केलं. अमरावतीच्या मेळघाट टायगर फाउंडेशन मध्ये काय सुरू आहे आणि कामं किती विशिष्ट लोकांना दिले जातात, असे एक 3-4 अत्यंत महत्वाचे रेड्डींच्या कर्तृत्वाचे डंके आहेत. मंगळवारी आमच्या निवेदिताताईच्या नेतृत्वामध्ये त्या घोषित करतील. जो काही कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही रेड्डींचे कारनामे आपल्या समोर आणू. पण दीपालीला न्याय देण्यासाठी रेड्डींनी स्वतःच क्लीन चिट मिळवून देण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे, हा प्रयत्न आपण आणून पाडावा. रेड्डीला तात्काळ निलंबित करावं, त्याला सहआरोपी करावं आणि त्याला अटक करावी, ही आमची मागणी. आणखीन एक महत्वाचा मुद्दा की निवेदिताताई स्वतः केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी या विषयावर सविस्तर बोलल्या आणि त्यांनी जावडेकरांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली. त्यांना हे प्रकरण माहीत होतं आणि त्यांनी देखील रेड्डीचा या प्रकरणामध्ये कसून तपास झाला पाहिजे आणि रेड्डींवर कारवाई झाली पाहिजे, या तऱ्हेच्या सूचना या राज्याच्या वन विभागाला केंद्रीय मंत्रालयातून दिलेल्या आहेत. या कामात देखील निवेदिताताईंनी पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. त्या महिलांनी शासनाकडे जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये माहितीच्या अधिकारात मिळवलेले पत्र आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 2009 पासून आमच्या इथे गतिविधीच होत नाही, हे सगळं बंद आहे. याचे मी आज इथे आपल्यासमोर येताना याच्यातलं प्रत्येकाचं एक पत्र आणि प्रत्येकाचा पुरावा घेऊन बसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो याच्यातले बरेच प्रकरण आहेत. म्हणजे रेड्डींच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर एक पत्र मी आपल्याला दाखवू इच्छितो. हे बघा, एक साधं पत्र आहे. हे अतिशय साधं पत्र आहे. आपल्याला जर हे पत्र कोणी दिलं शासकीय अधिकारी तर आपल्याला असं वाटेल या पत्रामध्ये काय विशेष आहे. हे पत्र आहे मालूर नावाचं जे गाव आहे मेळघाटातल्या जंगलामध्ये, तिथलं पत्र आहे आणि तिथल्या ग्रामस्थांनी लिहिलेलं पत्र आहे. प्रधान सचिवांना, वनाच्या प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र आहे. याच्यासोबत जवळपास 7 पानं सह्यांच्या आहेत. या पत्रावर पहिलं पान तुम्हाला दाखवतो, लोकांच्या अंगठ्यात सह्या. हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. मालूर फॉरेस्ट येथे मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे व स्थानिक वन अधिकारी यांचा याला सरसकट पाठिंबा दिसून येत आहे. आम्ही मालूर येथील रहिवासी असून आपण आज हे कळवू इच्छितो की मालूर फॉरेस्ट हे मेळघाट अभयारण्याचा भाग आहे, तरी सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई होत आहे व हे सर्व लाकूड पुनर्वसनाला जाणारे लोक सर्रास घेऊन जात आहेत. पुनर्वसन झालं गावाचं, ते लाकूड तोडून घेऊन गेले आणि थोडं थोडं घेऊन गेले.
अर्ध जंगल साफ करून घेऊन गेले तिथे. तर त्यांनी पुढे म्हटलं की बा उद्या तुमच्या लोक येतील आणि आमच्यावरच टाच लावतील की तुम्ही हे लाकड चोरले, त्याच्यावर कारवाई करा. वन विभागाने सांगितलं की असं होतं, असं ठेवून द्यायला होतं. आता इतका सहज हा सोपा घटनाक्रम आहे. त्याचा दुसरा घटनाक्रम सांगतो की हे पत्र जे लिहिणारे लोक होते, हे पत्र लिहिणारे लोक वारंवार दीपाली चव्हाणकडे जात होते आणि दीपाली चव्हाण त्यांना प्रिय अधिकारी होती, कारण की ते लोकांना विश्वासात घेऊन तिथं कामं करत होते. दीपालीने सांगितलं की माझं ऐकत नाहीत वरिष्ठ अधिकारी, म्हणून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आहे. त्यावेळी जर रेड्डींनी या जरी पत्राचा तपास केला असता, या साध्या पत्राचा, तर माझा दावा आहे दीपालीची आत्महत्या झाली नसती. हा जर तपास केला असता तर तिथले भ्रष्ट अधिकारी कोण आहे, कोणाच्या आशीर्वादाने हे जंगल तोडची परवानगी मिळते, कोणाच्या आशीर्वादाने तिथे अवैध धंदे चालतात, हे सगळं लक्षात आलं असतं. पण ही सगळ्यांची मिलीभगत असल्यामुळे या तऱ्हेच्या पत्रांना कधीच महत्व दिलं गेलं नाही. हे पत्र अशा तऱ्हेचं कुठलंही पत्र रेड्डी दाखवत नाही. रेड्डी तेच पत्र दाखवत आहेत फक्त की ज्या पत्रामध्ये 2 ओळी अशा लिहिल्या आहेत की ज्या रेड्डीच्या बाजूने लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून रेड्डीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या वन विभागामध्ये जेवढ्या काही दीपाली कार्यरत आहेत आणि जे प्रामाणिक लोक कार्यरत आहेत त्यांच्यावरचा अन्याय थांबणार नाही. आणि म्हणून त्यासाठी पुन्हा दीपालीचा बळी जाऊ नये म्हणून रेड्डीला आरोपी केलाच पाहिजे, सहआरोपी केला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. आदरणीय शिवराज भाव, सन 2009 में क्या रेड्डी सर्वोच्च अधिकारी थे? नहीं, रेड्डी कब से अधिकारी है मुझे पता नहीं. ऐसा है कि अभी रेड्डी की जिम्मेदारी है, वर्तमान में कौन अधिकारी है उसकी जिम्मेदारी होती है. उसके पूर्व जो हुआ है उसके ऊपर भी अपन आरोप लगा सकते हैं, लेकिन जब से दीपाली काम कर रही थी तब से रेड्डी अधिकारी थे, तो अभी तो जिम्मेदारी रेड्डी की बनती है. रेड्डी के पूर्व जो होंगे वो दोषी होंगे. पत्र भी जनवरी महीने का है 2021. अकोटला 2007 मध्ये. मला म्हणजे असं आहे की 2009 से कौन कौन अधिकारी थे इसकी यादी में लेके नहीं बैठा. मुझे वर्तमान में इतना पता है कि वर्तमान में दीपाली के मृत्यु के समय मोहन झा थे. मोहन झा ने क्यों नहीं किया ये काम? मोहन झा नहीं, ये मैं नहीं बता सकता हूँ. मुझे उन्होंने क्यों नहीं किया विशाखापट्टनम? देखो देखिए, मुझे ऐसा लगता कि आपका सवाल जायज है, लेकिन ये सवाल से हम दीपाली प्रकरण से हट रहे हैं. हमारी आज ये कोशिश है कि हमको दीपाली को न्याय देना है और फिर से कोई दीपाली न हो, ये हमारा प्रयास है. इसलिए हम वर्तमान में बात करेंगे. ऐसा है कि वन विभाग का पूरा गट्ठा लेके अगर बैठेंगे तो वो तो 8 दिन में अपनी पत्रकार परिषद खत्म नहीं हो सकती. लेकिन ये बात सही है कि इसका इन्वेस्टिगेशन का पार्ट है, अपन करेंगे, उसके बारे में भी ख्याल देंगे सब लोग. लेकिन आज के परिस्थिति में दीपाली का जो प्रकरण हुआ उसके लिए मैं शिव कुमार के साथ रेड्डी को जिम्मेदार मानता हूँ. भाऊ, आता जर समजा आता तुमची मागणी खरं तर पोलिसांनी त्या नोटवरूनच 34 मध्ये आरोपी त्याला करायला पाहिजे होतं रेड्डींना, परंतु पोलिसांनी अजूनपर्यंत केलं नाही. कारण असं बोललं जातं की SP पण साऊथचेच आहे, रेड्डी पण साऊथचा आणि हा पण शिवकुमार पण साऊथचा. त्याच्यामुळे जे अधिकारी एकमेकांना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न करता येईल. शिवकुमार जास्त अडकलेला होता म्हणून त्याला त्यांनी अडकून टाकला, ते जरा अटक केली. असं काही होत आहे मला वाटतंय कुठं. आणि जर समजा जर येत्या काही दिवसात जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही न्यायालयाची दाद मागणार का? 2 मुद्दे आहेत. एक तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या आधारावर आपल्याला तपास करावा लागेल. कारण की प्रादेशिक वादाच्या आधारावर काही गोष्टी होत असतील असं बोलण्यापेक्षा जे काही घडत आहे त्यानुसार अगदी स्पष्ट आहे की एरवी तुम्ही अन्य प्रकरणांना वेगळा न्याय लावता. डाईंग डिक्लेरेशन, ज्याला आपण डेथ डिक्लेरेशन म्हणतो किंवा मृत्यूपूर्व बयान म्हणतो किंवा सुसाईड नोट म्हणतो, सुसाईड नोटच्या आधारावर गुन्हे दाखल झालेले आपण पाहिले ना, आणि होतच असतात. झाली पाहिजे. तपास करणं तुमच्या हातात आहे पूर्ण प्रकरणाचा. आज 4 दिवस उलटून गेले, तुमची तपासाची मानसिकता नाही. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या दिशेने निश्चित तपास आपण केला पाहिजे सगळ्यांनी, तो आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरा भाग असा आहे की आम्ही याच्यात आंदोलनाचा मार्ग निश्चित आंदोलनाचा मार्ग निवडू आणि न्यायालयामध्ये जे लोक ज्या सामाजिक संघटना या संदर्भात जाणार आहेत त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू, त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्याही विषयावर आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. पण आमचं असं मत आहे की आम्ही आंदोलनाचा गटा एवढा मोठा उभा करू की रेड्डीवर त्याच्यावरच कारवाई होईल असा आम्हाला विश्वास आहे. एक दुसरी गोष्ट अशी आहे की रेड्डी यांना त्यांनी फक्त मौखिक तक्रार दिली होती, लेखी तक्रार एकही दिली. ती जर असेल तर तुम्ही सांगू शकता
मृत दीपालीने दिलेल्या तक्रारी शोधणे हे देखील पोलिसांचं काम आहे. आता स्वतः तुम्हाला असं वाटतं का की रेड्डी स्वतःच्या हाताने कपाटातल्या तक्रारी काढून दाखवेल की या लेखी आहे की नाही? आली असेल तरी रेड्डी स्वतः दाखवेल का? आणि दीपाली गेलेली आहे. आता दीपालीच्या पतीला तिने कुठे कागद ठेवल्या, काय ठेवल्या, त्याची मानसिकता आहे का कागद तपासण्याची? आणि त्या सापडतील तेव्हा सापडतील, आणि त्या नाही सापडल्या तर त्यांनी तिने दिल्या नव्हत्या असं आपण गृहीत कसं करणार? त्यांच्या हजबंडशी मी आजच सकाळी बोलतो, त्यांनी सांगितलं की त्यांची सगळ्यात दिलेली नाही. तरी कसं आहे की तिचे पती देखील तिच्यासाठी सोबत पूर्ण वेळ राहत नव्हते, त्याच्यामुळे तिने लेखी तक्रार काही केलेही असतील तर हे तिच्यासोबत गेलं ना. आणि रेड्डी कधीच आपल्याकडे विरोधात आलेली तक्रार दाखवणार नाही ना. आणि रेड्डींनी जसं शिवकुमारची पाठपाखंडी कारवाई न करता त्यामुळे रेड्डी हा दोषी आहे आणि दोषी आहे, तसंच जर आता रेड्डी हे सह आरोपी होणं अपेक्षित जर असेल, आवश्यक असेल, तरी जर त्याच्यावर तो गुन्हा होत नसेल तर मग एसपींवर त्याच पद्धतीने दबाव क्रिएट करणं, दबाव निर्माण करणं आवश्यक आहे असं मला वाटते का? आणि त्यानुसार तुम्ही काय करता? नाही, असं आहे की आम्ही विरोधी पक्ष आहोत राज्यात. मी सांगतो ना, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. राजकीय पक्षामध्ये पक्षाजवळ लोकशाहीमध्ये मार्ग कोणता असतो? आंदोलनाचा. आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्ही दीपावलीची घटना कळली तेव्हापासून अस्वस्थ आहोत. हा राजकारणाचा विषय नाही. एक तर पहिली गोष्ट बंधूंनो, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की इथे भाजपच्या जिल्हाध्यक्ष बसलेल्या, त्यांचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित बालाजी कुलकर्णी, त्याच्यानंतर प्रशांत शिबूकर बसल्या. आम्ही या विषयाला राजकारणाचा विषय मानत नाही. मी आजही एकही राजकीय टिप्पणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली नाही. पण मला सांगा की या जिल्ह्यामध्ये असं करताय, 1 महिन्यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली मेळघाटातल्या दांडीमध्ये केली. आणि त्या विचार तो बरं, हे लोक इतके सज्जन साधे लोक आहेत की त्या तांबे, त्याचं नाव तांबे आडनावात होते, अतुल तांबे, त्या अतुल तांबेनी स्वतःच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलाय की नोकरी करताना माझ्या हातून काही चुका घडल्या, काय अक्षम्य चुका घडल्यात. अरे तुला ड्युटीवर बोलवलं, तू जाऊ शकला नाही, काय अक्षम्य चूक आहे का? जीव संपवावा एवढी मोठी चूक आहे का? पण ते एक वाक्य लिहिल्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. पूर्ण प्रकरण दंडावस्थेत पडलं. तो कुठे नोकरीवर होता, काय होता, त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या, त्याच्यावर कोणता मानसिक ताण होता? तुम्ही या पद्धतीने तरुण लोक म्हणणार असतील तर 2 वर्षाची मुली आहे महेश भाऊ, 2 वर्षाची पोरगी आहे त्या पोराला, अतुल तांबेला. तरुण पत्नी आहे त्याची, विधवा झालेली. आज ही तरुण पोरगी गेली. तुम्ही कागदी घोडे नाचवा हो, पण यांना न्याय द्या ना. त्यामुळे आम्ही आंदोलन करणं हा आमचं ते कर्तव्य आहे. ते आम्ही जरूर करू, राजकारण विरहित करू. आमचा याच्यामध्ये राजकारणाचा मुद्दा नाही. दीपावलीला न्याय मिळाला पाहिजे, नवी दीपावली आली नाही पाहिजे. ज्या काही बातम्या या 2 दिवसामध्ये येत आहेत, जे काही भावनिक संवाद वाचायला मिळत आहेत, जे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, जे फोटो पाहायला मिळतात, हे सगळे थरकाप उडवणारे आहेत, अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या परीने हा दबाव आणण्याचा निश्चित गुन्हा दाखल केला म्हणजे हा दबाव पोलिसांवर आणावा लागणार. पोलीस आणि शासन, गृह विभाग यांच्यावर दबाव आणावा लागणार. दबाव आंदोलनाने ते आंदोलनाचा आपण प्रयत्न करू. दुसरं हो, त्या प्रकरणात त्याच्या आधी पण धामणगावला प्रकरण झालं होतं. तर धामणगावच्या त्या मुलीची जे मर्डर झाला होता ते एका डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे, महिला अधिकाऱ्याकडे तपास दिला होता. ज्या प्रकरणात डीवायएसपीकडे दिला, पण एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे तपास जर दिला तर कदाचित तो तपास चांगला होऊ शकतो. तुमची सूचना अतिशय चांगली सूचना आहे की या तपासाच्या टीम मध्ये किमान महिला ठेवली पाहिजे. या चौकशी समितीत नाही, बिलकुल आम्ही पण सहमत आहोत. हे करायला पाहिजे. पण ही सद्बुद्धी सुचणार नाही. ही सद्बुद्धी त्यांना सुचणार नाही. त्यांनी 4 दिवसामध्ये क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केलेला आहे रेड्डींना, तर त्यांना ही सद्बुद्धी सुचेल. कारण काल आम्ही एसपी साहेबांकडे जेव्हा परवा बोललो होतो, परवा साहेब एसपी साहेब नेहमीच म्हणते रेड्डी साहेब नाही, रेड्डी साहेब का बोलले, रेड्डी साहेब. जर त्याला साहेब म्हणत असेल तर खरंच त्यांची आरोपी कोणाची मानसिकता राहू शकते काय? पोस्टमॉर्टम ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवशी त्याच्यामुळे जर एखाद्या अमरावती जिल्हा बाहेरच्या आयपीएस अधिकाऱ्याने तपास दिला तर ती प्रामाणिकपणे तपास त्या प्रकरणाला न्याय मिळू शकेल.
बरोबर आहे. त्या दिवशी तिथं यायलाही तयार नव्हते यायला तयार नव्हते. म्हणून गेला. त्या दिवशी अक्षरशः प्रेशर क्रिएट केल्यानंतरच त्या हो, ठिकाणी हो. मान्य निवेदिताताई शिवरायजी प्रधानजी हो हो त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रेशर क्रिएट बरोबर. केल्यानंतरच एसपी साहेब आणि तिथे आले. कलेक्टरला सांगितलं म्हणून आले, त्यांना आणि- फोन केला आले नाही ते हा. शेवटी. आणि तब्बल म्हणजे जवळपास 3-3.5 तासानंतर त्या ठिकाणी ते आले. हो थोडं ताई मनोगत व्यक्त करतील आणि पुढचा कार्यक्रम सांग. एक आज ही पत्रकार परिषद द्यायचं हे असं की शिवराजींनी जे सांगितलं, जे कर्मचारी ज्या रीतीने फिरून राहिले, म्हणजे रात्री काल 10:57 ते माझ्या घरी आले. मी आत्ताच त्याचं हे बघितलं, त्यांनी मला फोन केला होता, मी घरी विचारलं खाली. आणि एक महिला अधिकारी शूट करून सुसाईड करते आणि त्याच डिपार्टमेंटचे कर्मचारी अशा रीतीने फिरतात, हे खरं विदारक वास्तव आहे. आणि म्हणून शिवराजीशी मी म्हटलं, कारण आता पत्र दिलेलं आहे, कारण त्या कर्मचारी संघटनेने जे पत्र दिलेलं होतं, कोणाकोणाला पत्र दिले, काय केले, आणि अशा ह्याच्यात जर आपण एक बघितलं बारकाईने, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्री नेहमी सांगतात की या महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री असेपर्यंत माझ्या या महाराष्ट्रातल्या सर्व महिला माझ्या बहिणी आहे, भगिनी आहे, त्यांच्या मी केसालाही धक्का लागू देणार नाही. पण एवढं मोठं प्रकरण झालं, परंतु अजूनही म्हणजे त्या दिवशी तर शिवकुमार धाडधाड सगळं झालं म्हणून त्याला पकडलं गेलं, म्हणून अजूनही रेड्डीची जी पाठराखण केल्या जाते. आणि मला असं वाटतं इतिहासातली ही पहिली वेळ आहे की डिपार्टमेंटच्या महिला कर्मचाऱ्यांना, पुरुष कर्मचाऱ्यांना प्रेशराईज करून, आणि त्यांच्यातलं एक वर्किंग असं आहे, मग आपल्या जवळचा कोण आहे त्याला ते पकडतात, त्यांना फोन करायला लावतात आणि त्यांच्या थ्रू ते डेप्युटेशन आपल्याकडे येतं. काही तशा त्यातला व्हिडिओ पण व्हायरल झाले आहे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद शिवराजींशी चर्चा केली आणि त्यांनी म्हटलं याच्यावर आता बोललं पाहिजे, कारण हे प्रेशर बरोबर नाही, याचा अर्थ आपण रेड्डींची पाठराखण करू. आणि किती वेळ लागतो, एवढं मोठं कांड झाल्यानंतर अजून ॲक्शन नाही होऊन राहिली, त्याच्यासाठी आपल्याला वारंवार हे करावं लागून राहिलं की नाही याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढी वेळ आपल्याला आलीच नाही पाहिजे, कारण ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. आणि मला असं वाटतं की काल परवापासून मी सगळे व्हिडिओ बघून राहिले, प्रत्येक जणांनी कारवाईची मागणी केलेली आहे, पण कारवाई कुठे थांबली आहे हे गूढ उकल झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही 2-3 दिवस वाट पाहणार आहे. होळी आहे, रंगपंचमी आहे, सर्व आहे, शासन सुरू आहे. तर शासनाने जर याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही जे वनाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, आता नंतरचा हल्लाबोल आमचा त्या कार्यालयावरच असेल. अमरावती जिल्हा ग्रामीण याच्यावर निश्चित रेड्डीचं निलंबन आणि त्याची बडतर्फी तातडीने झालीच पाहिजे या मागणीसह आम्ही मंगळवारपासून पुन्हा एकदा उतरणार आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण आले आणि आमच्या या मागची भावना आहे, कारण त्या दिवशी त्या दीपालीचं आई वगैरे सगळं जे होतं ते बघितलं. आणि खरं सांगायचं म्हणजे तिथे काही तर, आता मी मग ऑफ द रेकॉर्ड बोलली की काही लोक अशी सक्रिय झाले होते की हे पटकन निपटलं पाहिजे, निपटवा. तुम्ही जे बालाजी म्हणता ना, आता बालाजींबद्दल बोलले ना, बालाजींना 3 फोन केले होते काही राजकीय लोकांनी आणि बालाजी येतो म्हणून सांगून आले. पण जेव्हा म्हटलं ना 3 घंटे झाले, मला वाटतं काहीतरी 10 वाजेपासून आम्ही तिथे 2 जण होतो, बाकीचे सगळेजण आले नंतर, पण बालाजी येतच नाही. मग मी कलेक्टर साहेबांना स्वतः फोन केला, माझं आहे तर मी कलेक्टर साहेबांना म्हटलं, हो ते सातारचे लोक रात्रीपासून त्यांची पोरगी गेली म्हणून इथे आहे, त्यांची जर अवस्था पाहिली तर केविलवाणी आहे, इथे सगळं व्हायरल ठेवून राहिलं आहे आणि ते लोक म्हणतात की प्रेत आपण रस्त्यावर उचलून आणू. साहेब काही करून बालाजींना पाठवा. तेव्हा कुठे तिथे बालाजी अवतरले आणि ते इतके चोरून आले की आम्हाला तर माहिती नव्हतं. त्यांच्याच एका कर्मचाऱ्यांनी जेव्हा हिंड दिली की ते तिथे पोहोचले, मग आम्ही धडधड आत केलो. तर मला म्हणजे माझा अक्षरशः पाय हे केलं. मग मी शिवरायला, प्रशांतला सगळ्यांना म्हटलं की तुम्ही या पटकन, कारण हे आम्हाला आत येऊ देत, कड्या वगैरे घालून घेतल्या. म्हणजे कुठेतरी रेड्डींना सेफगार्ड करणं. आणि तुम्ही जे म्हटलं ही पण शंका अनेक लोकांना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की या विषयात सर्वांनीच, आज दीपाली चव्हाण सातारची का असे ना, ती कोणाची लेखबाळ आहे, उद्या आपलीही लेखबाळी आहे. आणि असं सर्व स्तरात जरी असं होत असेल, म्हणजे तुम्ही रेशो पाहिला की पत्रकार परिषद हे बलात्कार, सुसाईड, महिलांवरचे अन्याय याच्यावर आपल्याला वारंवार घ्यावे लागले पाहिजे. काही चांगलं काम झालं बा, एकदम चांगलं गव्हर्नमेंटने कोणतं चांगलं काम केलं बा, पॉझिटिव्ह काम झालं तर चांगलं वाटते.
पण येऊन जाऊन याच्यावर आपण अशा प्रकारच्या महिलांवरच्या अत्याचारांविरुद्धच्या सतत पत्रकार परिषदा या राज्यात घेऊन राहिला ही अतिशय प्रेरणादायक आहे. आज आपण इथे सर्व आलात, सर्वांना आमच्या शुभेच्छा देते. आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रशांत शिवकास, जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस, मी स्वतः, प्रदेशाचे प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी, जिल्हा युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बागेजी कुलकर्णी सर्व उपस्थित आहेत. धन्यवाद. जय हिंद. घाटमध्ये लेडी सिंगम म्हणून परिचय असलेल्या दीपाली चव्हाण नावाच्या कर्तबगार तरुण महिलेने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. या गंभीर प्रकरणामध्ये ते एक आरोपी इथले जे आहेत त्यांना पकडलेला आहे. आमची मागणी अशी आहे की याच्यातले सह आरोपी हे अप्पर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी जे आहेत यांना सहआरोपी केले पाहिजे. MS रेड्डी यांनी स्वतःला क्लीन चिट देणारं एक पत्र सध्या प्रसृत केलेलं आहे. त्यांनी स्वतःला वाचवण्या एवढे पुरावे त्यात मांडलेले आहे. पण मुळात तुम्ही जर सुसाईड नोट बघितल्या दीपालीच्या, तर तिने 3 प्रकारच्या सुसाईड नोट लिहिलेल्या आहेत. एक आपल्या पतीला लिहिलेली आहे, एक आपल्या आईला लिहिलेली आहे आणि एक स्वतः रेड्डी यांना पत्र लिहिलेलं आहे. या तिन्ही पत्रांमध्ये तिने वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की आपल्यासोबत होत असलेला जो छळ आहे, आपल्यावर जो अत्याचार होतो आहे, आपल्यावर जो अन्याय होतो आहे, या अन्यायाची अत्याचाराची कल्पना आपण वारंवार रेड्डी यांना दिलेली आहे. रेड्डी यांचा शिवकुमारवर वरदहस्त आहे, त्याच्या डोक्यावर हात आहे आणि म्हणून ते कुठलीच कारवाई करत नाही. यामुळे दीपालीवर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली. म्हणून आमची मागणी आहे की ताबडतोब रेड्डी यांना निलंबित केलं पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. तरच पुन्हा कोणती नवी दीपाली तिची आत्महत्या या वनविभागात घडणार नाही. अन्यथा मेळघाट हे अत्यंत भ्रष्टाचाराचं आणि अन्यायाचं, अत्याचाराचं एक दलदल बनलेलं आहे. त्यातून बाहेर जर निघायचं असेल तर हीच वेळ आहे आणि दीपालीचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून रेड्डीला या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे, त्याला बरखास्त केलं पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे.